नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आजच्या ठळक घडामोडी. तासगाव पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी आणखी 75 लाखांचा निधी. माजी खासदार संजय काका पाटील यांची माहिती. 90 वर्षीय आजीवर मिरज सिव्हिलमध्ये यशस्वी उच्च जोखीम शस्त्रक्रिया. नातेवाईकांकडून डॉक्टरांचं कौतुक. अग्रंधुळगावात किरण ठाकूर अमृत उद्यान उभारणार. 7 जूनला वृक्षारोपणाचा विशेष उपक्रम. उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर संयम बाळगा, सामाजिक सलोखा जपा. प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे आणि प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांचं आवाहन. आणि सांगलीत वाढदिवसाच्या पार्टीत कोयता हल्ला, युवक गंभीर, संशयित ताब्यात. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. तासगाव पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाकडून उर्वरित निधीपैकी आणखी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी राज्य शासन तसंच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानलेत. पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी एकूण 14 कोटी 91 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात 5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यातून इमारतीचे बांधकाम सुरू आहे. नव्यानं प्राप्त झालेल्या 75 लाख रुपयांच्या निधीमुळे उर्वरित कामाला अधिक गती मिळणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आधुनिक आणि सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारण्याचं काम सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या प्रकल्पाचा नियमित आढावा घेतला जात असून इमारत लवकर पूर्ण करून जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं संजय काका पाटील यांनी सांगितलं. मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयात 90 वर्षीय वृद्ध महिलेवर करण्यात आलेली उच्च जोखीम शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील टेटावाडी इथल्या जुलेखा एम हुसेन कावलेकर यांना मांडीचे हाड फ्रॅक्चर झाल्यानं उपचारासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. वयोमानासह हृदयविकाराचा त्रास असल्यानं ही शस्त्रक्रिया मोठं आव्हान मानली जात होती. रुग्णाच्या प्रकृतीचा सखोल आढावा घेऊन कार्डिओलॉजिस्टचा सल्ला घेतल्यानंतर अस्थिरोग विभागातील डॉक्टर नांद्रेकर, डॉक्टर मोर्टो, डॉक्टर ऋषिकेश आणि डॉक्टर रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. या यशस्वी उपचाराबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी उपअधिष्ठाता डॉक्टर रुपेश शिंदे आणि संपूर्ण रुग्णालय प्रशासनाचे आभार मानलेत. तसंच मिरज सिव्हिलमध्ये शासनाच्या विविध योजनांतर्गत अनेक शस्त्रक्रिया मोफत केल्या जात असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. वर्षा प्रारंभाच्या पहिल्या दिवशी कवठेमंकाळ तालुक्यातील अग्रंधुळगाव इथं पर्यावरण संवर्धनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येणार आहे. तरुण भारतचे समूह प्रमुख तसंच सल्लागार संपादक लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर किरण ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त किरण ठाकूर अमृत उद्यान उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. अग्रंधुळगाव हे गाव आतापर्यंत 74,000हून अधिक वृक्षांचं रोपण आणि संवर्धन केल्यामुळे राज्यभरात चर्चेत आहे. या उपक्रमात ट्री आर्मीच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाची चळवळ उभारणारे आमदार सुहास बाबर, गावचे सरपंच शिवदास भोसले यांच्यासह विविध पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. रविवार 7 जून रोजी सकाळी 10 वाजता अग्रंधुळगाव इथं हा कार्यक्रम होणार असून पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय. अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या प्रश्नावरून राज्यभरात चर्चा सुरू असताना समाजात तणाव निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी संयम बाळगून सामाजिक सलोखा कायम ठेवावा असं आवाहन शिव फुले शाहू आंबेडकर साठे पक्षाच्या वतीनं करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर लवकरच कोल्हापुरात जातीय सलोखा परिषद आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे नेते प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे आणि प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपवर्गीकरणाचा प्रश्न अद्याप निर्णयाधीन असून न्यायमूर्ती बदर समिती आणि राजेश अग्रवाल समितीच्या अहवालानंतरच शासन अंतिम निर्णय घेणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. जातनिहाय जनगणना पूर्ण झाल्यानंतर या प्रश्नाचे अधिक स्पष्ट चित्र समोर येणार असल्यानं अफवा, दिशाभूल करणारी माहिती अथवा भडकाऊ प्रचारावर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलंय. सोशल मीडियावरून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि महापुरुषांबाबत आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येऊन सर्व समाज घटकांनी बंधुभाव
सामाजिक एकोपा आणि शांतता जपत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवावी असं आवाहन प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे आणि प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी केलंय. सांगलीतील हनुमाननगर परिसरात वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान झालेल्या कोयता हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झालाय. जुन्या वादातून ही घटना घडल्याचं समोर आलंय. अक्षय जयवंत निकम असं जखमी युवकाचं नाव असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हनुमाननगरमधील फडके क्लासेस समोर रितेश सकटे याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रमंडळी जमली होती. यावेळी मद्यपान सुरू असताना रितेश सकटे आणि दीपक गंगाप्पा ऐवळे यांच्यात जुन्या वादावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर दीपक ऐवळे यानं कोयत्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मित्राला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या अक्षय निकम याच्या मानेवर कोयत्याचा गंभीर वार बसला. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तातडीनं कारवाई करत संशयित दीपक ऐवळे याला ताब्यात घेतलंय. त्याच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.